शी काय घातलंयस मिनल? जाऊन बदलून ये जा. काही घालतेस बाबा. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो. काय चाललंय? काय होतंय? हीच खरी माझी मैत्रीण आहे. प्लीज सांगा काय होतंय. हे जरा भीतीदायक आहे. सांगा. मिनलला असं वाटतं की जो कोणी असं मनातलं बोलेल किंवा खरं बोलेल तोच खरा फ्रेंड आहे. पण असं कसं हर्ट करायचं कोणाला? नाही, तू मला सांग, मित्र कशासाठी असतात? खरं बोलण्यासाठी की नाही? हो, पण खरं बोलण्यापेक्षा खरं ऐकणं जास्त महत्वाचं आहे. म्हणजे मुद्दा सांगणाऱ्याचा नसतो, ऐकणाऱ्याचा असतो असं मला वाटतं. अरे वा मुलांनो, चला आता आपल्या वर्गाचे नैतिक शिक्षणाचे धडे घ्यायला रेश्मा मॅडम आलेले आहेत. एक साथ गप्प बस. काहीतरी महत्वाचं सांगते ना ती. गप रे कैवल्य, यात कसलं डोंबलाचं नैतिक शिक्षण? अरे काय मग काय? हा काय समजा मी तुला आत्ता असं म्हणलं हा की तू ना तू तू एक नंबरची रडकेस, तर तुला राग येणार नाही? पण खरंच आहे, मी खूपच रडते. ठीक आहे. आणि समजा मी तुला असं म्हणलं की तू ना सतत असं असं अति गोड वागत असतेस. कुठल्याही माणसासमोर तुझी इमेज खराब होऊ नये याच्या काळजीतच तुझा निम्मा वेळ जातो. आता बोल. पॉइंट काय? असेल नाही, म्हणजे मला असं जाणवलेलं नाहीये, पण होत असेल माझ्याकडून. हे बहुतेक म्हणूनच मला भीती वाटते भांडायला वगैरे लोकांची. क्या बात है. इतकं सोपं असतं मान्य करणं. हो, मी तर नेहमी मान्य करतोच, म्हणजे की मी खातो जास्त. दिसतच ना. नाही म्हणजे मी तुझ्यावर चिडणार नाही, तू काढलं तरी खाणार. आणि मी पण म्हणजे टॉयलेटमध्ये कधी कधी झोपतो. झोप येते मला टॉयलेटमध्ये. असं नाही की मी दरवेळेस काम करायला जातो. मी पण आधी चिडते आणि मग नंतर विचार करते चिडायला हवं होतं का नाही. हे पण आहे. आणि मी पण वागते कधी कधी लहान मुलीसारखी. हो. व्हेरी गुड. तुम्ही सगळ्यांनी तुमचे दोष इतक्या प्रांजळपणे मान्य केले. व्हेरी गुड. आय एम प्राऊड ऑफ यू. अवघड असतं आणि मी मान्य करतो आज माझ्या बाबतीत. नहीं खरच एक्चुअली क्या है ना कि परफेक्शन को सुधारना बहुत मुश्किल होता है ना. दिल चाहता है मधला डायलॉग मारतोय आमिर खानचा. फिल्में बहुत देखता है. याला असं वाटतं हा दिल चाहता है मधला आमिर खान आहे. एक काम करू, याला इतका मारू ना हा गजनी मधला आमिर खान व्हायला पाहिजे. याचं परफेक्शन बिघडवून टाकतो. परफेक्ट करतो तुला. अरे मैं तो